कोकण दौरा करता, आज सिंधुदुर्गमध्ये आहे, संघटना बांधणीसाठी तुम्ही येत आहे. नेमकं काय परिस्थिती आहे? कारण कोकणामध्ये जर पाहिलं तर एकूण तसा शिवसेनेचा आताचा पहिला बालेकिल्ला, पण आता तसा शिवसेनेचा पुढे कणात राहिला एकंदर काय? ती पाहणी करायलाच आलेलो आहे. पाहणी करायला आणि आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवायला. तसे सगळे क्रियाशील आहेत, कामं करताहेत आणि पक्षबांधणीचं काम जर म्हणाल तर ते सतत चाललेलं असतं, ते कधी थांबत नसतं आणि त्या दृष्टीनं हे दौरे महत्त्वाचे ठरत आहेत आणि कार्यकर्ते आपल्या आपल्या भागात काम करतात. फक्त त्यांनी अधिक एकजुटीने आणि अधिक आक्रमकपणे काम केलं तर आजच्या काळामध्ये शिवसेनेला पर्याय नाही. म्हणजे असं दिसतं आहे की इतर पक्षसुद्धा निश्चित पडलेले आहेत, कुणाची काही कामगिरी काही चाललेली असं काही दिसत नाही. अशा वेळेला शिवसैनिकांना खूप संधी आहे. जे काम करतील ते पुढे जातील आणि आज महाराष्ट्राला याची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची गरज आहे, चांगलं कार्य करण्याची गरज आहे. नाही तर महाराष्ट्र वाऱ्यावर पडल्यासारखी आजची परिस्थिती आहे आणि त्यामुळे आम्ही हे जे दौरे करतो त्याच्यामध्ये अगदी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा उठाव करण्याची एक आम्ही विनंती करतो, आवाहन करतो, प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यासुद्धा ऐकून घेतो. साहेब, उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, त्यांचे दौरे कधी कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये? त्यांचे दौरे सुरू आहेत. कोकणातला पाऊस थोडासा कमी झाला की या भागातसुद्धा आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेबांचे दौरे होतील आणि शिवसैनिक फार आतुरतेने त्यांच्या आगमनाची वाट बघतायत. साहेब, तुमचा उद्या ठाकरे सेनेचा उद्या तिरंगा रॅली निघत आहे. हो, काय सांगाल? चांगले असेच कार्यक्रम घेतले पाहिजेत. माननीय बाळासाहेबांनी असे वेगवेगळे अभिनव उपक्रम शिवसेनेला दिले आणि त्याच्यातूनच शिवसेना वाढली, पुढे आली. तेव्हा ही तिरंगा रॅली जी काढली जाते ही खूप चांगली कल्पना आहे आणि देशभक्ती ही लोकांच्या मनामध्ये असतेच, फक्त तिला फुंकर घालायची गरज आहे. आपण जर थोडं उत्तेजन दिलं तर आपले कार्यकर्ते अधिक चांगलं भरीव काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. विशाखा राऊत यांचं 10 प्रमाणपत्र जे आहे ना त्या रद्द झालं आहे आणि नगरसेविका पद आहे ती सध्या जाण्याची देखील शक्यता आहे. नाही, त्याच्यावर जी काही कायदेशीर जी काही उपाययोजना आहे ती केली जाते आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यातून नक्कीच चांगला मार्ग निघेल आणि विशाखाताई ह्या आमच्या एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत, अनुभवी आहेत आणि जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर व्हावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. कसं बघताय या विधानाकडे? असे कोणी काही इच्छा करू शकतात, पण नुसत्या इच्छेने होत नाही ना. लोकांच्या इच्छेचं वर असतं सगळं. लोकेच्छा महत्त्वाची. लोकांनी ज्याला मनामधून कोणाला ज्याला पाठिंबा दिलेला आहे हीच व्यक्ती पुढे जाते आणि महाराष्ट्रामध्ये असेच लोकप्रिय मुख्यमंत्री झाले की ज्यांना लोकांमधून पाठिंबा होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.